गेल्या काही दिवसांपासून नांदगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर आज आमदार सुहास अण्णा कांदे यांनी साकोरा व न्याय डोंगरी गटातील विविध गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतात पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना आमदार कांदे यांनी त्यांना धीर देत सांगितले की शिवसेना महायुती सरकार आणि आमदार म्हणून मी सदैव आपल्या पाठीशी आहे। शेतमालाच्या नुकसान भरपाईसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे। आपल्याला योग्य पीक विमा आणि नुकसान भरपाई नक्कीच मिळेल। या दौऱ्यात आमदार सुहास कांदे यांनी तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवक यांना स्पष्ट सूचना दिल्या। शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे अडचण न आणता तात्काळ पंचनामे पूर्ण करावेत आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत द्यावी। सकाळी साकोरा येथून सुरू झालेला हा पाहणी दौरा तळवाडे, वेहेळगाव, आमोदे, बोराडे, जामदरी, कळमदरी, पळाशी, सावरगाव, न्यायडोंगरी आणि जळगाव बुद्रुक या गावांमध्ये पार पडला। या दौऱ्याला शिवसेना पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, बाजार समितीचे सभापती व संचालक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना धीर देत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले। अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आमदार सुहास कांदे यांची भेट दिलासा देणारी ठरत आहे। पुढील काळात नुकसान भरपाई आणि विमा दाव्यांची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अशाच अधिक माहितीपूर्ण आणि अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा गरजा महाराष्ट्र 24 न्यूज, लाईक करा, शेअर करा आणि शेतकऱ्यांच्या आवाजात सामील व्हा। धन्यवाद।